और सर अभी ऐसे लास्ट मोमेंट में आपके हिसाब से कौन-कौन से इम्पोर्टेंट टॉपिक्स इनको करके जाने चाहिए? पण केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 30 ते 35 प्रश्न असे आहेत की जे विदिन सेकंड सॉल्व्ह होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॅटलिस्ट विचारतील की 90 मिनिटांपैकी 20 मिनिटातच केमिस्ट्री फिनिश व्हायला पाहिजे. लास्ट ईयर भी कुछ ऐसे केसेस आए थे कि स्टूडेंट जो है वो फिजिक्स के पेपर में ही अटक जाते हैं और केमिस्ट्री के सारे क्वेश्चन स्किप हो जाते हैं. विच ऑफ द फॉलोइंग इज अलील ब्रोमाइड, विनाइल ब्रोमाइड, विनाइल अल्कोहोल एवढे सोपे प्रश्न आहेत. फिनॉलमध्ये डायहायड्रिक ट्रायहायड्रिक ते विचारतायत. आता जे मी बोलणार आहे ना ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे नोट डाउन करून घ्या. सो हाय एवरीवन, दिस इज समीर. आज मेरे साथ महेश सर हैं. आज इस वीडियो में आप सभी स्टूडेंट्स को महेश सर गाइड करने वाले हैं. केमिस्ट्री में आप 50 आउट ऑफ 50 एमएसटीसीटी एग्जाम में कैसे स्कोर कर सकते हो. देखो लिटरली बहुत कम टाइम है सीईटी के लिए एंड बहुत सारे स्टूडेंट्स का केमिस्ट्री जो है वीक भी होता है, काफी सारे स्टूडेंट्स का फेवरेट भी होता है. बट ऐसे कुछ स्टूडेंट्स हैं जिनका केमिस्ट्री सब्जेक्ट बहुत ज्यादा वीक है और अगर आपको 50 आउट ऑफ 50 या फिर 45 प्लस अगर स्कोर करना है, उसके लिए बेस्ट स्ट्रेटेजी क्या होगी, आज महेश सर हमको ये बताने वाले. तो स्टार्ट करते हैं आज के इस वीडियो को. जो स्टूडेंट पहली बार इस चैनल पे आए होंगे, चैनल को जरूर से जरूर सब्सक्राइब करके रखना, वीडियो को लाइक करो और अपने दोस्तों के साथ भी जरूर शेयर करना. तो सर, केमिस्ट्री सब्जेक्ट जो है काफी सारे स्टूडेंट्स को का फेवरेट भी है एज वेल एज काफी सारे स्टूडेंट्स का वीक भी है. बट ऐसे भी कुछ स्टूडेंट्स हैं जिनको काफी डिफिकल्टीज आती है कि उनके रिएक्शंस, इतने सारे रिएक्शंस वगैरह है, हाँ. उनको कैसे याद रखे. और अभी ये लास्ट के कुछ दिन बाकी है सीईटी एग्जाम के लिए. हाँ. इसमें कैसे प्रिपरेशन कर सकते हैं केमिस्ट्री के लिए? पहिल्यांदा मला काय सांगायचं समीर की केमिस्ट्री आहे ना, ह्याचा फायदा काय मी तुला सांगतो. आपल्याला ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मिळून 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ते आपल्याला 90 मिनिटं फक्त वेळ देत आहेत. पण केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 30 ते 35 प्रश्न असे आहेत की जे विदिन सेकंड सॉल्व्ह होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॅटलिस्ट विचारतील, पॉलिमर मधलं मोनोमर कुठलं यूज केलं असं विचारतील. तुमचा तो अभ्यास परफेक्ट असेल ना, विदिन सेकंड म्हणजे ऑर्गॅनिकचे 10 ते 15 प्रश्न असतात. मी तुला सांगू का 1 ते 2 मिनिटात ते सॉल्व्ह होतात. मग इथं काय होतंय की तुम्हाला तो वेळ मिळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू का की 90 मिनिटांपैकी 20 मिनिटातच केमिस्ट्री फिनिश व्हायला पाहिजे. फक्त 20 मिनिटात. आणि तो जो वेळ वाचतोय ना, तो आपल्याला फिजिक्सला उपयोगी पडेल. आता आपल्याला डिटेल डिस्कस करायचं आहे केमिस्ट्री बद्दल. म्हणजे आता तू ऑर्गॅनिक बोलला, तसं इनऑर्गॅनिक आहे, फिजिकल आहे, अप्लाइड केमिस्ट्री आहे. सोपं आहे, पण आम्ही अभ्यास कसं करू हे मुलांना कळत नाही. का भीती आहे विनाकारण. आता मी एका मुलाचं उदाहरण देतो. श्याम आराध्य त्याचं नाव आहे. यश आराध्य तुम्हाला माहितीच आहे. त्याचाच तो भाऊ आहे, चुलत भाऊ आहे. श्यामला आम्ही फिजिक्सचे 50 प्रश्न दिले ना, तो अर्ध्या तासाच्या आत ते सगळे प्रश्न सोडवायचा आणि त्यातले 47-48 करेक्ट असायचे. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. पण केमिस्ट्री नाही, त्यात 10 ते 20च स्कोर व्हायचा. म्हणजे असे स्टुडंट पण आहेत की जे फिजिक्स मॅथ्स मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, पण केमिस्ट्री होत नव्हतं. मग काय करावं लागलं की पहिल्यांदा त्याला धीर द्यावा लागला की हे होणार आहे. केमिस्ट्री त्यात पॉसिबल आहे, पण प्लॅन तयार करा. ऑर्गॅनिकची भीती वाटते, पहिला नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, आययुपीएसी हे पॉइंट करा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये ना निम्म्यापेक्षा जास्त आययुपीएसी नॉमेनक्लेचर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अलील ब्रोमाइड, विनाइल ब्रोमाइड, विनाइल अल्कोहोल एवढे सोपे प्रश्न आहेत. फिनॉलमध्ये डायहायड्रिक ट्रायहायड्रिक ते विचारतायत. पण आम्ही ते केलं नाहीये किंवा आम्हाला समजत नाहीये. मग अशा वेळेस मुलांना मी सजेस्ट करेन की तुम्ही प्रॉपर वेळेने जावा. ऑर्गॅनिकमध्ये नॉमेनक्लेचर, आययुपीएसी ह्या गोष्टी पहिल्यांदा करा. मग रिॲक्शनचा चार्ट करा. मी तुम्हाला सांगू का, नायट्राइल म्हणजे सायनाइड. पण माहिती आहे का तुम्हाला की सायनाइड पासून ऍसिड तयार होतं, अल्डिहाइड तयार होतोय, कीटोन तयार होतंय, अमाइन सुद्धा तयार होतंय. पटकन आठवलं पाहिजे. मग नायट्राइल पासून अमाइन म्हणल्यावर मेंडिस रिडक्शन तुम्हाला आठवली पाहिजे. मग समीर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सर एवढं कधी करू असं मुलांना प्रश्न पडत असेल ना, तर तो प्रश्न चुकीचा आहे, कारण पॉसिबल आहे, तुम्ही करू शकताय. त्यामुळे केमिस्ट्रीला न घाबरता त्याचा ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे. आणि केमिस्ट्रीत तुमचा स्कोर होतो. मी ऑफलाईनला माझ्या ऑनलाईन मध्ये बघितलंय. जी मुलं मी दिलेली स्ट्रॅटेजी प्रॉपर व्यवस्थित फॉलो करतायत ना, ते 40 प्लस मध्येच स्कोर करतायत. आणि त्याचा फायदा असा होतोय की तुमचं जे आहे ना पर्सेंटाईल, ते आपोआप इन्क्रीज होतं. केमिस्ट्रीमध्ये 40, मॅथ्समध्ये 60 प्लस गेले की 100 प्लस होतोय. आणि 95 तर या दोन सब्जेक्टमध्येच होत आहेत. क्लोज टू 95 होत आहेत. मग फिजिक्समध्ये ते बोनस मार्क आहे. त्यामुळे केमिस्ट्री हे केलं पाहिजे, बरं का, केलंच पाहिजे. सर केमिस्ट्री में अगर हम लोग सिर्फ और सिर्फ टेक्स्ट बुक को अगर फॉलो करते हैं और सिर्फ टेक्स्ट बुक से ही सारे क्वेश्चंस और सारे आईएमपीस करके जाते हैं, तो ये पॉसिबल है कि हम 45 तक स्कोर करें सी? पैकीच्या पैकी मिळतील. हा, आता कसं आहे बघा की गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, त्यात एक लाईन दिलेली आहे की ॲरोमॅटिक अमाइन तिथं तयार होत नाहीये, प्रायमरी ॲलिफेटिक अमाइन तयार होतं. मग ह्याच्यावर एमसीक्यू आलेली आहे
विलियम्स सिंथेसिसमध्ये क्लिअरली दिलंय की जो अल्किल हॅलाइड आहे त्यातला अल्किल ग्रुप प्रायमरीच पाहिजे. हे पुस्तकातले लाईन टू लाईन आहे. पण आता ह्यासाठी ना तुम्हाला गायडन्स हवाय बरं का. आता तुम्ही टेक्स्टबुक रिडिंग पहिल्यापासून केलं असेल ना, एकदा दोनदा तीनदा टेक्स्टबुक रिडिंग झालंय तर ठीक आहे. चला मला एक गोष्ट सांगायची आहे मुलांना, तुम्ही वर्षभर केला नाहीये ओके, पण आता सुरुवात केली आहे तुम्ही. मग अशा वेळेस तुम्ही एक प्रॉपर गायडन्स तुम्हाला हवाय की तुम्हाला त्या टॉपिकमध्ये कुठल्या टाईपचे प्रश्न येतात, कसे येतात, पुस्तकाचा वापर कसा करायचा हे कळायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की माझं जे ऍप्लिकेशन आहे सह्याद्री ट्युटोरियल्स, त्याच्यावर मी बरेचसे फ्री व्हिडिओ ठेवलेत, तुम्ही ते बघा, तुम्हाला आयडिया येईल. मग तुम्ही स्वतःहून सुद्धा अभ्यास करू शकता. काय होतं, प्रॅक्टिस तर PYQ ची केली पाहिजे. खूप ऍप्लिकेशन्स आहेत की ज्यात PYQ दिलेत, तुम्ही रोज ते सॉल्व्ह केलं पाहिजे. पण इथे एक इम्पॉर्टंट सजेशन मुलांना द्यायचं आहे की 2-3 आठवडे उरलेत ना, तुम्ही एखादी टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. समीरनं टेस्ट सिरीज लॉन्च केले, बरेच जण युट्यूबवर फ्री टेस्ट देत आहेत. तुम्ही टेस्ट सिरीज द्या, टेस्ट द्या. मग तुम्ही अभ्यास खूप केलाय, टेक्स्टबुक रिडिंग खूप केलंय, पण जर टेस्ट दिला नाही तर रिझल्ट नाही मिळणार. आणि आपल्याला रिझल्ट हवाय म्हणल्यावर टेस्ट या द्याव्या लागतील. म्हणजे कन्क्लुजन काय यातलं तुझ्या प्रश्नाचं, की टेक्स्टबुक मधलंच येणार आहे बाळांनो. त्याच्या बाहेरचं काही येत नाही, काहीही येणार नाही, सगळं टेक्स्टबुक मधलं येणार. सर जैसे आपने अभी एक पॉइंट बोला एप्लीकेशंस, आपके सह्याद्री ट्यूटोरियल एप्लीकेशंस पे काफी सारे वीडियोस है जो फ्री है. फ्री आहेत. बट यहाँ पे और एक चीज मैं ऐड करना चाहूंगा, सर के जो लास्ट ईयर्स के भी वीडियोस है, ऑर्गेनिक केमिस्ट्री की पूरी प्लेलिस्ट आपको मिलेगी, फिजिकल केमिस्ट्री की पूरी प्लेलिस्ट मिलेगी, नेम रिएक्शन की पूरी प्लेलिस्ट मिलेगी, IUPAC की एक अलग से प्लेलिस्ट मिलेगी. अगर आप उतना भी करते हो तो डेफिनेटली आप काफी अच्छा स्कोर कर सकते हो CET एग्जाम में. सर मेरा नेक्स्ट क्वेश्चन ये है, अगर सिर्फ हम लोग PYQs अगर करके जाते हैं, और बहुत सारे स्टूडेंट्स के ये भी क्वेश्चन है कि PYQ से क्वेश्चन CET एग्जाम में रिपीट होते हैं क्या, और कुछ स्टूडेंट्स का कहना ये भी है कि अगर सिर्फ PYQs अगर हम लोग करके जाते हैं तो हम लोग आउट ऑफ मार्क्स स्कोर कर सकते हैं क्या? नक्की करू शकताय. इथं मी एक PYQतला एक प्रश्न घेतो. विच ऑफ द फॉलोइंग मोनोमर इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6? इसका आंसर है एप्सिलॉन कैप्रोलैक्टम. तो ये PYQ ना रिपीट होगी, लेकिन बच्चों को क्या करना चाहिए. आता मी हिंदी बोलायला सुरुवात केली मध्येच. मुलांना काय केलं मुलांना काय केलं पाहिजे माहितीये का. हा प्रश्न काय होता सांगा बघू, की यात तुम्हाला मोनोमर विचारला होता, बरोबर आहे. मग तुम्ही काय करा माहितीये का, की तो टाईप आहे, मग त्या पॉलिमर टॉपिक मधले सगळे मोनोमरची नावं करून टाका. टॅफ्लॉन त्याचं मोनोमर एक्झाम मध्ये विचारलंय, नायलॉन 6,6 चे मोनोमर विचारलेत. मग हे करत असताना जो पॉलिमर तयार होतोय त्याचा टाईप पण ओळखायला शिका. पॉलिअमाइड्स आहेत, कंडेन्सेशन पॉलिमर आहेत, ब्रांच्ड पॉलिमर आहेत, मग ते ओळखता आले पाहिजेत. म्हणजे अभ्यास परफेक्ट करायचा आहे बरं का. म्हणजे तो PYQ समजून घ्यायचा आणि तो टाईप समजून घ्यायचा, तो तर क्लिअर करायचा. तो आहे तसा रिपीट होऊ शकतो. हे फिजिक्स मध्ये झालंय, मॅथ्स मध्ये झालंय, केमिस्ट्री मध्ये पण झालंय. पण जो टाईप केला ना तर मग यशाची गॅरंटी आहे ना, 50 पैकी 50 मिळणार मग. यस डेफिनेटली. हो. और सर केमिस्ट्री जो है अभी हाँ. देखो सर, लास्ट ईयर भी कुछ ऐसे केसेस आए थे हाँ. कि स्टूडेंट जो है वो फिजिक्स के पेपर में ही अटक जाते हैं और केमिस्ट्री के सारे क्वेश्चन स्किप हो जाते हैं. हाँ. तो अभी उनके लिए आप ऐसा क्या सजेशन दे सकते हो कि केमिस्ट्री कितने टाइम में इनको सॉल्व कर लेना चाहिए पूरे के पूरे क्वेश्चंस, और एग्जाम में इन लोग को कितने टाइम में इनका पेपर कंप्लीट हो जाना चाहिए? आता जे मी बोलणार आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे. हे नोट डाऊन करून घ्या. पेपर जेव्हा स्टार्ट होईल ना, तुम्हाला डायरेक्टली केमिस्ट्रीवर शिफ्ट व्हायचं आहे. समजा 51 नंबरचा क्वेश्चन केमिस्ट्रीचा असेल तर फिजिक्सचा तुम्ही एकही क्वेश्चन न बघता डायरेक्टली केमिस्ट्रीवर जायचं. पहिल्या 10च मिनिटात केमिस्ट्रीचे 50 प्रश्न तुमचे व्हायला पाहिजेत. आता हे ऐकून मुलांना शॉक बसतो, 10 मिनिटात 50 प्रश्न. पण सगळे नाहीत सोडवायचे. काय करायचंय सांगतो. जे क्वेश्चन ना विदिन सेकंड सॉल्व्ह होणारे असतात, म्हणजे प्रश्न वाचला की उत्तर कळतं, असे 15 ते 20-30 प्रश्न असतात. मग पहिल्या ह्या राऊंडमध्ये 20 मिनिटाच्या राऊंडमध्ये म्हणूया आपण, ते सगळे प्रश्न तुमचे सोडवून होतात. न्यूमेरिकल्सला वेळ लागू शकतो. बघा, एक मनावर कंट्रोल ठेवायचा आहे की तुम्हाला येतोय तो प्रॉब्लेम, पण 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होत नाही ना, स्किप करा. त्याला ते हायलाइट करून ठेवा, पुन्हा तो सॉल्व्ह करायचा आहे, पण इनिशियली तो स्किप करायचा. मग पहिल्या 20 मिनिटात जेव्हा तुमचे हे केमिस्ट्रीचे 50 प्रश्न बघून होतील, त्यातले 20-25 तुम्ही सॉल्व्ह केलेले असणार आहेत. पुढचे 20 मिनिटं काय करा, फिजिक्सला वेळ द्या. तिथंही तेच करायचं आहे. रोटेशनल डायनॅमिक्स, ऑसिलेशन मध्ये किंवा ड्युअल नेचर मध्ये काही क्वेश्चन्स असे आहेत, 5-5, 6-6 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये, ते वाचायलाच 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. इमिजिएटली स्किप करायचं, तो प्रश्न बघायचाच नाही. पण फिजिक्समध्ये पण तुम्हाला 15 ते 20 प्रश्न असे भेटतील. म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल, मग ऑर्बिटल ते इलेक्ट्रॉनचं रिव्हॉल्व होतं ना, त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर्म्युला काय, EV/R/2, 2 वेळा CET रिपीट झालाय. असं एक नाहीये, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे फॉर्म्युले रिपीट झाले. मग असे 10, 15, 20 प्रश्न फिजिक्स मध्ये पण मिळतील. मग पहिल्या 40 मिनिटात काय झालं सांगा बघू, की केमिस्ट्रीचे 20-30 प्रश्न,
फिजिक्सचे 10-20 प्रश्न म्हणजे 50 प्रश्न तर गॅरंटेड झाले आणि अजून ऑलमोस्ट 1 तास तुमच्याकडे शिल्लक असतो. त्यात केमिस्ट्रीचे जे हायलाइट केलेले क्वेश्चन्स आहेत ना त्याला प्रायोरिटी द्यायची, ते प्रश्न अगोदर सोडवायचे. म्हणजे त्यानंतर फिजिक्सला एवढा वेळ शिल्लक राहतो ना की तुम्ही विचारूच नका. आता मी तुम्हाला सांगतो, माझा एक बेस्ट स्टुडंट होता, त्याचे फिजिक्सचे फक्त 5 क्वेश्चन सोडवायचे राहिले होते, फक्त 5, पण त्याच्याकडे 15 मिनिटं वेळ शिल्लक होता आणि बाकीचं सगळं अटेम्प्ट झालं होतं. आणि ही स्ट्रॅटेजी, आता आपला केमिस्ट्रीचा विषय चाललाय, पण ही स्ट्रॅटेजी तुम्ही मॅथ्सला पण वापरा. पहिल्यांदा सगळे क्वेश्चन बघून घ्यायचे, विदिन सेकंड सॉल्व्ह होणारे क्वेश्चन इमिजिएटली सोडवायचे. म्हणजे ना काय होतं, शेवटी वेळ पुरला नाही, मला क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे राहून गेले, असं होतच नाही मग. नाहीतर बऱ्याच मुलांचं असं होतं की आता 5-10 मिनिटं उरलेत आणि अजून 20 प्रश्न बघायचेच राहिलेत, मग त्यात खूप इझी क्वेश्चन मिस होतात. मग हे होऊन द्यायचं नाहीये. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय, टाइम मैनेजमेंट हे मोस्ट इंपॉर्टंट है, खूब इंपॉर्टेंट है. और सर अभी ऐसे लास्ट मोमेंट में आपके हिसाब से ऐसे कौन कौन से इंपॉर्टेंट टॉपिक्स इनको करके जाने चाहिए, सबसे हाई वेटेज चैप्टर्स जहाँ से मैक्सिमम क्वेश्चंस आते हैं सीटी एग्जाम में, ऐसे कौन कौन से चैप्टर्स से आते हैं सर? ओके, मी तुझा आता हा प्रश्नच चेंज करायला लावणार आहे की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस ना वेटेजचा विचार नक्की करा. 7 मार्काचा टॉपिक आहे, ऑलमोस्ट तो केला पाहिजे. पण सीईटीला तसं नाहीये, प्रत्येक टॉपिकला वेटेज आहे आणि इथं आपल्याला 100% टार्गेट आहे ना आपलं, हा तो पूर्ण करायचं. इथं काही ऑप्शनला ठेवता येणार और नाही. 11th के चैप्टर्स ते पण करावेच लागणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता 11चा टॉपिक ट्रिग्नोमेट्री 2 म्हणूया आपण. जेव्हा तुम्ही परफेक्ट केला ना तेव्हाच मला सगळ्या गोष्टी जमायला लागल्या. तर 11चे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. आणि अजून एक सांगतो बरं का, कोनिक सेक्शन आहे ना, नवीन ऍड झालेला टॉपिक इंजिनिअरिंगला, मॅथ्स मध्ये कर्व ट्रेसिंग आहे बरं का, तर तो टॉपिक आहे तसा. इंजीनियरिंग ग्राफिक्स हो, नाही ग्राफिक्स मध्ये पण आहे, मॅथ्स मध्ये पण आहे, कर्व ट्रेसिंग आहे मॅथ्स मध्ये सुद्धा. त्यामुळं तुम्ही जे शिकताय ना ते पुढे तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि आता हे सगळं करावं लागणार आहे. ओके सर, मेरा नेक्स्ट क्वेश्चन है, फिजिकल केमिस्ट्री में के कितने न्यूमेरिकल्स आते हैं और उनको मतलब कैसे सॉल्व करना चाहिए और उसको प्रैक्टिस करने के लिए कहाँ से इनको एमसीक्यूज को प्रैक्टिस करना चाहिए? आता फिजिकल केमिस्ट्री म्हणलं ना, न्यूमेरिकलला घाबरू नका. 10 ते 15 क्वेश्चन्स येऊ शकतात, 10 तर मिनिमम येणार. आता हे सगळे न्यूमेरिकल्स आपण सॉलिड स्टेट पासून सुरुवात करूया. तुमच्याकडे पीवायक्यूचं बुक असेल, तुम्ही ओपन करा. 2024चा पहिला क्वेश्चन जर बघितला तुम्ही मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये, तर तुम्हाला तो टेक्स्टबुक मधला 1.6 एक क्वेश्चन आहे बरं का, सॉलिड स्टेट मध्ये. त्यात त्यांनी नंबर ऑफ मोल्स दिलेत आणि टेट्राहायड्रल वॉइड्स आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स किती आहेत हे पुस्तकात विचारलंय. सेम क्वेश्चन 2024च्या 5 ते 6 शिफ्ट मध्ये आलाय. पुस्तकात 0.6 मोल असेल तर एक सीईट मध्ये 0.4 मोल विचारलंय. म्हणजे सोर्स ऑफ द क्वेश्चन आहे टेक्स्टबुक बरं का बाळांनो. आता इथं काय होतंय, टेक्स्टबुक मधले ना न्यूमेरिकलचं कॅल्क्युलेशन टफ आहे. सीईटी मध्ये तुम्हाला ना डायरेक्टली ए क्यूब इंटू डेन्सिटीची व्हॅल्यू डायरेक्टलीच देतील. म्हणजे बऱ्याचशा व्हॅल्यूज इतक्या देतील इझी की तुम्हाला. आणि हो, मी बोललोय एकदा, पुन्हा बोलतो, म्हणजे मी युट्यूबवर बऱ्याच वेळा सांगितलंय बरं का, मला इथं सांगायचं आहे की ट्रॅडिशनल मेथडनं जाऊ नका. आता ही ट्रॅडिशनल मेथड म्हणजे काय, गिव्हन डाटा लिहिणं, फॉर्म्युला लिहिणं, फॉर्म्युलात व्हॅल्यू पुट करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आणि मग ऑप्शन शोधायचे, बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो की सीईटी मध्ये तुम्ही 4च्या 4 ऑप्शन्स बघा, खूप अंतर असतं त्याच्यामध्ये. आता समजा मला 4/12 आहे कॅल्क्युलेशन मध्ये, 4/12 इंटू समथिंग खूप मोठा नंबर आहे, पण 4/12 म्हणजे किती, 1/3. 1/3 म्हणजे 0.33 येणार. मग ऑप्शन मध्ये बघायचं 3.33 कुठेतरी एकाच ठिकाणी असतो आणि तोच ऑप्शन करेक्ट आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचाच नाही, इथं अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. त्यामुळे कमी वेळात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो बरं का. आणि सगळ्यांना जमतील असे इझी क्वेश्चन्स आहेत बरं का फिजिकल केमिस्ट्री मधले न्यूमेरिकल्स. आणि मुलांनी पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजेत आणि कन्सेप्ट क्लिअर करा. जमतंय, खूप इझी आहे ते, खूप इजी है. और सर ऑर्गेनिक केमिस्ट्री में ना काफी सारे रिएक्शंस है, उनके नेम रिएक्शंस है, इतने सारे आईयूपीएसी है, हाँ. इतना सब हम लोग कैसे उनको याद कर सके और एक रिवीजन के लिए आपके अकॉर्डिंग ऐसी क्या बेस्ट स्ट्रेटजी हो सकती है केमिस्ट्री के लिए? ऑर्गेनिक पैकीच्या पैकी मार्क मिळणार. बोर्डसाठी ऑर्गेनिक मुलांना अवघड जातं, रिॲक्शन लिहायला नाही जमत मुलांना आणि पूर्ण एक्सप्लेनेशन लिहावं लागतं. सीईटी तसं नाही आहे. कॅटॅलिस्ट, रोसेनमन रिडक्शन मध्ये ना पॅलाडियम ऑन BaSO4 हा कॅटॅलिस्ट वापरतात. हे तुम्हाला माहिती आहे. प्रश्न कसा आलाय परीक्षेत माहितीये का, 4 रिएक्शन खाली 4 ऑप्शन मध्ये 4 रिएक्शन्स देतात आणि प्रश्न असतो विच ऑफ द फॉलोइंग इज रोसेनमन रिडक्शन. त्यामुळे तुम्हाला थोडी देखील आयडिया आहे ना की पॅलाडियम ऑन BaSO4 कॅटलिस्ट असेल तर ते 4 ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी ते लिहिलेलं असतं, तोच ऑप्शन करेक्ट आहे. मी JEE मध्ये आलेला एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो, सँड मेअर्स रिएक्शन बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक मधलं की A B C पुढे दिलेलं असतं, फाइंड A फाइंड B फाइंड C असा प्रश्न असतो.
बघा मी एक्झाम्पल देतोय, समजून घ्या. त्यांनी ना काय केलं होतं, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिॲक्शन CuCN बरोबर केली होती, क्युप्रस सायनाइड म्हणूया आपण. आणि 4 ऑप्शन पैकी एकाच ऑप्शन मध्ये तिथं CN ग्रुप प्रेझेंट होता. ऑब्व्हियसली तेच आन्सर करेक्ट होतं. म्हणजे इथं तुम्ही ऑर्गॅनिकला लॉजिकचा पण वापर करू शकता. मॅथ्स मधलं लॉजिक नाही, थोडा विचार करू शकता आपण. म्हणजे घाबरू नका. फक्त एक काम करा रे, अल्केन पासून अल्किल हलाइड तयार होत आहे, अल्किल हलाइड पासून अल्कोहोल तयार होतं, अल्कोहोल पासून अल्कीन तयार होतं, अल्कीन पासून परत अल्किल हलाइड तयार होतंय. म्हणजे तुम्हाला कुणाची रिॲक्शन कुणाबरोबर झाल्यावर कुठला प्रॉडक्ट तयार होतो हे जमलं पाहिजे. आणि ते पॉसिबल आहे. थोडं मन शांत ठेवून ना प्रॅक्टिस केली पाहिजे. रोज ऑर्गॅनिकला वेळ दिलाच पाहिजे. रोज अर्धा पाऊण तास हा वेळ रिॲक्शन्सला दिला पाहिजे. मी सांगतो 10 दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि कॉन्फिडन्स वाढेल तो वेगळाच. म्हणजे फिजिकल मध्ये 10 मार्क जमणार, ऑर्गॅनिक मध्ये 10 मार्क जमणार, अप्लाइड मध्ये तर सोपेच प्रश्न असतात. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आरामात नाही, शब्द चुकला माझा, कष्ट घेऊन तुम्ही पुन्हा आरामात बोलतोय मी. म्हणजे मला म्हणायचं की इझी आहे तो, इझी सब्जेक्ट, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही 45+ मिळवू शकता याच्यामध्ये नक्की. यस, आई होप आप सबके जितने भी डाउट्स थे केमिस्ट्री को लेके, मैंने सारे क्वेश्चंस मैंने सर से पूछे एंड सर ने भी काफी अच्छे से आपको एक्सप्लेन कर दिया है कि आपको केमिस्ट्री के लिए कैसे प्रिपरेशन करनी है एंड आप कैसे 50 आउट ऑफ 50 या फिर अगर आप 45+ कैसे स्कोर कर सकते हो, ये भी सर ने काफी अच्छी तरीके से एक्सप्लेन किया है. इवन पेपर में कैसे अटेम्प्ट करना है ये भी एक्सप्लेन किया है. तो सर थैंक यू सो मच. अगर फिर भी कुछ भी डाउट्स होते तो आप कमेंट सेक्शन में पूछ सकते हो. और आज का ये वीडियो आपको कैसा लगा, आपको महेश सर की स्ट्रेटेजी कैसे लगी, मुझे कमेंट सेक्शन में जरूर बताओ. एंड यस डेफिनेटली चैनल को अगर सब्सक्राइब नहीं किया होगा तो चैनल को सब्सक्राइब कर लेना एंड वीडियो को लाइक जरूर करना. चलो थैंक यू सो मच, मिलते हैं फिर नेक्स्ट वीडियो में. धन्यवाद.